आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम आगामी 1 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत हा कार्यक्रम होईल. या वेळेत ते नागरिकांची निवेदनं स्वीकारतील. राज्य परिवहन महामंडळाच्या 26,000 कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याचा थकीत वेतन वाढीचा हप्ता देण्यात आला आहे. महामंडळानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे 210 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्याच्या पाठपुराव्यानंतर 100 कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध झाला. उर्वरित रक्कमही लवकरच प्राप्त होणार असल्याचं एसटी महामंडळानं सांगितलं आहे. पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी तैनात केल्या जाणाऱ्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या गाड्यांवर GPS प्रणाली बसवण्याचा निर्णय भारतीय निवडणूक आयोगानं घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या केंद्रीय निरीक्षकांना या प्रणालीमुळे या गाड्यांच्या ठिकाणाबद्दल अद्ययावत माहिती मिळत राहील. पश्चिम बंगालमध्ये येत्या 1 तारखेला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या पहिल्या 240 तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत, तर पुढच्या 240 तुकड्या 10 मार्चपासून तैनात होतील असं आयोगानं म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित 2 दिवसीय लोककला महोत्सव नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर इथं उत्साहात पार पडला. जात्यावरच्या ओव्या, फुगडी, आदिवासी नृत्य, वारकरी नृत्य अशा विविध लोककलांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान महिला क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला. 215 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियन संघानं 39व्या षटकात पूर्ण केलं. या विजयासह ऑस्ट्रेलियानं 3 दिवसीय सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पुढचा सामना 27 तारखेला होबार्ट इथं खेळवला जाणार आहे. मध्य रेल्वे नागपूर विभाग अंतर्गत कवच रेल्वे सुरक्षा प्रणालीच्या अंमलबजावणीत सातत्यपूर्ण प्रगती होत आहे. 94 पैकी 3 स्थानकांवर स्टेशन TCAS कार्यान्वित झाले असून 9 स्थानकांवर काम सुरू आहे. तसंच 4 समपार फाटकांवर लेव्हल क्रॉसिंग TCAS प्रणाली लागू करण्यात आली आहे. RFID अर्थात रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग बसविण्यात 99.18% प्रगती साध्य झाली असून लोको चाचण्या आणि संप्रेषण टॉवर्स उभारणीचं कामही वेगात सुरू आहे. या प्रगत तंत्रज्ञानामुळे रेल्वे सुरक्षितता, विश्वासार्हता आणि प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. पुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.